भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळवला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय दक्षिण आफ्रिकेला चांगलाच महागात पडलाय. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांवर तंबूत परतलाय. सिराजनं सर्वाधिक 6 विकेट घेतल्यात. दक्षिण आफ्रिकेची कसोटी इतिहासातील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान विराट कोहलीचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळालाय. विराट कोहलीचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज फलंदाजीसाठी मैदानावर उतरताच स्टेडियममध्ये आदिपुरुष चित्रपटातील राम सिया राम हे गाणं वाजलं. ते पाहून विराट कोहली चांगलाच खुश झाला. त्यानं हात जोडले आणि भगवान श्री रामासारखं धनुष्य खेचण्याची पोच दिली. मैदानावरच हे दृश्य पाहून स्टेडियममधली प्रेक्षक चांगलेच खुश झाले. कोहलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.